भारी शेड बांधलं, पण त्याची एक चूक आपल्याला भवली. असा जो सपोर्ट लावलाय ना आपण मध्यभागी, ते इथं पण पाहिजे होता. काल काय आलं, इथं पाऊस पडला ना तर मग असं पाणी साचलं होतं, नाही खाली आलं तर पाणी सगळं मधूनच टपकत होतं. इथं जर सपोर्ट असतं मग चांगला उतार झाला असता. हे वजनाने काय झालंय, हे झालंय आता एक 25 फूट वजन, ते 25 फूट लांब आणि पोलात नाही ताकद, त्याच्यामुळे तो खाली आलाय. आता त्यालाच इथं खड्डे घेऊन राहिलो आहे आम्ही. मग पसरायचाच आहे तसा, इथं एक सपोर्ट लावायचा म्हणजे वर जाईन मस्तपैकी. तरी अर्धा फूट वर जाईन इतकं आहे ते खाली आलेलं. चला आता बाबा बी आलेत, एवढं केलंय मी. आता हे इकडं ओढून घ्यायचं. बरं मध्य भागी नाही भाऊ, नाही तर लय वाढावं लागलं असतं. हमने पहाड़ खोद लिया है और उसमें गड्ढा करने भी लगे हैं. देखो हो गया आधा से ऊपर गड्ढा. बोल्ट आणावं लागते या. आता हे 2 पोल आहेत ना आपल्याला, इथं एक आहे आणि बॅक साईडला एक आहे. ते सीताफळाचं झाड तिथं, आधी याला फिक्स करून घेऊ आता आपण. तो के बाद लिया है हमने ये बिठा कर खंबा. अभी इसमें डाल रहे हैं ऐसे पत्थर फूटने के लिए. पहिले टाकले पगने पायाने वसले. कशाचा वास आला आता आहे ना. ही माती इकडे टाकली का मग सपाट होईल. मग मला तिकडून एक बोक्स पाडायचं. इकडून पाडलंय मी, फक्त इकडून राहिलंय. काय झालं गौरी, डोळ्याला काय लावलं? गौरीने लय मदत केली भो, सगळं शेड हालीत होती पण बसला आता पोल एकदम फिनिश मध्ये. आणि आता एकदम पाऊस पडायची वाट बघतोय फक्त, म्हणजे पाणी कळतं का नाही, नाही तर परत प्रज्ञेशला वर पाठवायला. बाबा आता मध्ये काढून राहिले. हे इथं इथून आता कसं खाली घ्यायचं, याच्या बरोबर खाली आहे. काय झालं तुला, कम पडतो इतक्या लांब? चला भाऊ, शेळ्यात सोडतो प्रज्ञेशनी. तर बदकंदे सोडले ते प्रज्ञेशनी, शेळ्या राहिल्या होत्या. आता मारितो का मारितो. चला भाऊ, शेळ्यांना टाकलंय आता भूस. ह्या शेळ्या ढेंडूवर राहिले त्याच्यामुळे ना भूस टाकलंय. मस्त खात्यांना तर इथे काही. आणि गौरीला घेऊन चाललोय मी बाहेर चरायला. एक तासाभराने तिला आणलं, परत तिला भूस टाकून म्हणजे ती पण ढेंडळीची नाही, काय टेन्शन नाही. तिला बांधलंय आता गळ्यात. चल गौरी. हे लय खापटी झाल्यावर दिसायला लागली बघा, इकडे सगळे हाडकं दिसू राहिलेत. विषय झालाय की बाबा तिला 2-3 दिवस सोडलंच नव्हतं आणि ते नुसतं भुशावर आहे ना तिचं पोट भरल्यासारखं व्हायना. त्याच्यामुळे म्हणलं थोडा आहे ना तिला बाहेर सोडतो, थोडं हिरवं बी खाईन आणि नंतर भुसा आणि वैरण टाकली का म्हणजे ढेंडळायची पण नाही. त्याच हिशोबाने सोडली आहे तिला. बाकी शेळ्यांना भुसाच टाकला डायरेक्ट. त्या तर लय ढेंडू राहिली, एक ढेंडू राहिली त्यातली, सगळ्या नाही ढेंडळत, एकच ढेंडू राहिली. तिला बी औषध पाजलंय, आता बघू आता काय होतं काय नाही. आज सकाळपासून आहे ना थोडं लेट झालं. 11 वाजलेत, आता 11-12च्या दरम्यान झालेत. शेडचंच काम चालू होतं, ते एक पोल राहिला होता. काल काय झालं, पाऊस पडला आणि इकडून वरती झालं, इकडून वरती झालं, मध्ये खड्डं झालं, सपोर्ट नव्हतं त्याच्यामुळं. मग ते मध्येच पाणी साचायला लागलं आणि गाळायला लागलं पाणी. त्याच्यामुळे मग त्याला मधून सपोर्ट लावला. मग आता एकदम शार्प उतार झालेला आहे आता, एकदम मस्त मध्ये. आता इथं चरू राहिली बाई. चला भो, झाली ढोली गौरी परत. आत्ता काय झालं, साप गेला आमच्या पुढून, त्याच्यामुळे मी जरा घाबरल्यावर झालोय. थोडा आवाज झाला की माझं लक्ष लगे जाते. आज चाललो होतो पुढून आणि पुढून लगे ना आपल्या वावरातून इकडं असं बांधावर चढून गेलाय. डेंजर काम आहे. म्हणजे साप म्हणजे धामीन असन, नाग वगैरे काय नव्हता, पण त्या अंगाला झणझण्याचे येतात. सापाचं नाव काढलं का आपल्या अंगाला झणझण्याचे येतात. चल गौरी लवकर. वत काढायला आलो होतो तर इकडे बघतोय बघा उद्या कशा लागल्यात गावताला, कशा निघातात बाहेर. चावती रे भाऊ, कसल्या उद्या बाहेर निघू राहिल्यात. वरती येऊन मारते तरी त्या का नाही मारायच्या? मारणार नाहीत त्या. मग कशा मारते त्या? त्यांना ते हे करावं लागलं ना औषध. मग लागले किती आल्यात आता त्या वरून खालून हे झालं का सगळ्याची येते ना. आता लयच गवत कस तरी होईन मग तवर. नाही म्हणता त्या इकडून हे गवत नेऊन ठेव आणि घेऊन मी तवर इथं. हा ना, असं कडी ना नाही तर याच्या मधून तिथूनच चालू करतो. टपाटपा घेतो मारून मस्त पैकी. 1-2 तासात होऊन जाईन मारून सगळा रोटा. ट्रॅक्टर चालू आहे
काम दाखव म्हणलं कसं होतंय. हे बघा, हे असं काहीतरी वावर आहे, असं काहीतरी झालंय बोगींनी गवत सगळं, आणि त्यालाच आपण असं काहीतरी करतोय. पाणी वगैरे द्यायला सोय एकदम मधल्या रेषा मार राहिलो. इकडे तिकडे गिन्नी गवत जे पसरलंय ना तेच काढ राहिलोय. ओके मध्ये ट्रॅक्टर चालू आहे आता. ओके झालं भाऊ सगळं. आता इथून तिथून गोल्या तिकडे कम बसलाय, घाम घाम फुटला. मी डिझेलची बाटली लावतो. आता उद्या मस्त त्याला पाणी 2-4 वेळीलाच पाणी द्यायचंय. इकडे दिलेलं आहे पाणी बरं आहे. 2-4 वेळीलाच तिकडं पाणी देऊन टाकू मस्तपैकी. मग झालं एकदम ओके मध्ये. इकडे बी घेतला मारून रोटा. आता रोटा काढतो, त्यातले अशा नळे गुतलेले काढतो. तुकडे 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 गुतलेत टायर बसून ओके मध्ये. ट्रॅक्टर ठेवून द्यायचं. आता 1 लिटर डिझेल बसलं होतं, परत नंतर 2 लिटर आणलं होतं. हे बी तुटलंय खरं, त्याला वेल्डिंग मारून आणावं लागेल आता.